जाहीरचा मन आमचे हा ध्रुव तारा रात्रीचा कितीही जरी वैशाख असतील सोसले तू मंत्र दे पाऊस आपण व्हायचा शुभदायिनी वरदायिनी सुखदायिनी हे अंबिके नारायणी सुरदायिनी. नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिने कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काय मंडळी, खमंग फराळ सुरू आहे ना घरामध्ये. दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे? हा, कल्पना आहे. थोड्या तासांवरती दिवाळी येऊन ठेपली आहे. तुमच्या खमंग फराळाबरोबर आपण एक चणचणीत फोडणी देणारी गाणी आज ऐकणार आहोत. आपल्या सोबत आज सिनेकट्टामध्ये आहेत डॉक्टर नेहा राज. राज मैं खोलूंगी आज मैं तो कह दूंगी कैसे है सताए बलमा झूल में बेईमान. नमस्कार, समय मुंबईमध्ये स्वागत आहे तुझं खूप खूप मनापासून. सहारा प्रणाम. आणि तो असा असतो सहारा प्रणाम. खूप बरं वाटलं दिवाळीच्या निमित्तानं तुझ्याशी गप्पा मारायला. सुरुवातच मी मुद्दाम ह्या गाण्याने केली कारण आपण एक साकडं घालतो की दिवाळी सगळ्यांची प्रकाशमय होऊ आणि ह्या वर्षी मला हे गाणं गायची संधी मिळाली. नक्कीच. त्यामुळे सुरुवातच मी म्हटलं चला सुरांनी सुरुवात करूया आणि त्यामुळे त्या भारलेल्या सुरांनी दिवाळीचं एक वातावरण निर्माण झालंय. मला सांग ना, कशी दिवाळी साजरी करतेस? म्हणजे तू एक प्रतिथयश गायिका आहेस. प्रत्येक जण काही ना काहीतरी खास असतं दिवाळीचं, कारण दिवाळी सण सगळ्यांचाच आपला आणि जवळचा असतो. तुझी कशी असते दिवाळी दरवर्षी? माझी दिवाळी ना खूप धावपळीची असते रे. काय होतं की 2 दिवसापूर्वी सगळी सजावट आम्ही सुरू करतो करायला. मी स्वतः करते, मला खूप आवड आहे की लहान लहान कंदील जवळजवळ पूर्ण घरात लावते मी. लहान लहान कंदील म्हणजे त्याच्यात काही जास्त इलेक्ट्रिसिटी पण जात नाही. आणि माझे जे स्पॉटलाईट्स लागलेले आहेत ना घरी, त्याच्या खालीच बरोबर मी ते कंदील लावते. म्हणजे त्या स्पॉटलाईटवर कंदिलाचा प्रकाश असं काहीतरी होतं नवीन. 2 खर्च होत नाहीत तुझे. म्हणजे आपण काय वीज वाचवतो आणि त्यात तो प्रकाश पण छान असा रंगबिरंगी प्रकाश दिसतो. मग रांगोळी सकाळी उठून पहाटे उठून, आजकाल तर काय दिवाळी पहाट कार्यक्रम बरेचसे असतात, पण मी साधारणपणे 1 किंवा 2 दिवाळी पहाटच करते. खास म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी. म्हणजे धन यायला हवं थोडंसं, कार्यक्रम करा आणि धन घ्या जरा. आणि तसंच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण करतेच. त्यामुळे असे 2 जास्तीत जास्त 2 दिवाळी पहाट करते. बाकी सगळा वेळ माझ्या फॅमिलीसाठी असतो. कारण येणार होतो, कारण प्रोफेशनली हे सगळं करत असताना फॅमिलीसाठी वेळ देणं फार कठीण होऊन बसतं तुम्हा सगळ्यांसाठी. पण मग दिवाळीला त्यांची काय अपेक्षा असते? तू त्यांच्यासाठी गाणं म्हणावंस असे काय अपेक्षा असते? सगळ्यांना ग्रेट प्रश्न असा असतो की वा गायिका म्हणजे रोज गाणी ऐकायला मिळत असतील, सगळे फॅमिली मेंबर्सना लाईव्ह गायला ऐकायला मिळत असेल. पण ते तू माझ्या नवऱ्याला विचार, मिळतो की नाही तसं लाईव्ह कॉन्सर्ट घरी. पण नाही, नवीन कुठलं तरी गाणं रेकॉर्ड करून आल्यावर मी सगळ्यात आधी त्यांना ऐकवते आणि एक साधारणपणे एक रिॲक्शन मिळते की कसं वाटलं, ऍज अ ऑडियन्स त्यांना कसं वाटलं. थोडं बायस ओपिनियन होतं की हा तुझं गाणं मला आवडणारच वगैरे. नाही म्हणणार कसं नाही रे, असं काही नाही. त्यामुळे असं ते पूर्ण दिवाळीचं वातावरण, खास म्हणजे आमची भाऊबीज ही खूप आम्ही जोरात साजरी करतो. खरं तर ह्या वर्षी माझे कझिन्स इकडे नाही आहेत, अमेरिकेत आहेत काही कझिन्स, पण जे आहेत 2-3 भाऊ माझे ते माझ्या घरी येतात आणि आमच्या घरी पूर्ण असा एक पूर्ण मोठा गेट टुगेदर पूर्ण महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये. हे तर एकदम साधारण
गोष्ट ही की आजकाल तर प्रत्येक संडे घेतात आणि मग ते सुरू असतं म्हणजे जवळजवळ महिनाभर चालू असते भाऊबीज सगळ्यांची. पण आम्ही यावर्षी भाऊबीजेच्या दिवशीच केलेला आहे. आणि दिवाळीच्या सणांमधला फराळ हा जो काही एक विषय आहे तो अत्यंत सगळ्यांच्या आवडीचा असतो. आता या धकाधकीच्या जीवनात ते घरात करणं मुश्किल असतं, पण तुझं कसं असतं? माझं असं असतं की नाही करत मी नाही रे जमत नाही मला. एक तर त्या करंज्या मला करंज्या भरपूर आवडतात, त्यामुळे माझ्या मावशी कुक आहेत मावशी, त्या घरी मला करून देतात. हो करून देतात छान. आणि मी खाण्याचं काम करते. म्हणजे वा काहीतरी एक रोल अदा करना चाहिए त्याच्यातला. आणि मग दिवाळीची पहाट ती कशी असते तुमची? दिवाळीची पहाट सकाळी साधारण पहाटे 4 वाजता उठून थोडासा रियाज करून पळून पळावं दिवाळी पहाट साजरी करायला. परत यायचं साधारण 9-10 पर्यंत घरी यायचं. आणि अभ्यंग स्नानाच्या दिवशी खास म्हणजे उठणं लावून अभ्यंग स्नान करणे, मग रांगोळी काढणे, कारीट फोडणे, नरक चतुर्दशी म्हणून सगळी पारंपरिक सगळी पद्धत आम्ही फॉलो करतो. आणि काय रे दिवाळी म्हणजे बस रोषणाई आणि मनातला अंधार दूर करणारा सण. जसं आता तू त्या जसं. आणि मला आणखी दिवाळी आली ना की आपल्याकडचं ते एक पेटंट गाणं आहे आली माझ्या घरी, आणि मस्त गाणं आहे. आजही ते लागलं ना की ते दिवाळी आल्याचं जे माझ्या गुरुजींचं गाणं आहे ते अनिल मोहिलेजी त्यांनी कंपोज केलेलं गाणं आहे. इनफॅक्ट मी इतकी लक्की आहे माहिती आहे प्रशांत की माझं पहिलं गाणं सोलो प्लेबॅक मराठीमध्ये रेकॉर्ड झालेलं हे दिवाळीचं गाणं आहे. चित्रपट होता माणूस आणि लक्ष्मीकांत बेर्डे होते त्याच्यात. मी लहान होते एकदम. ऐकू ना त्याच्यात. हो ना. जगदीश खेबुडकर यांनी शब्द लिहिले. क्या बात आहे. वा. निंदन दिवाळी गाय म्हशी ओवाळी दिवाळी दिवाळी आली ग. दिंदिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी दिवाळी दिवाळी आली. कशी खुदकन हसली गाली हो कशी खुदकन हसली गाली. दिंदिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी दिवाळी दिवाळी आली ग. वा 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 वा. क्या बात आहे क्या बात आहे. सुंदर. आणि हे तुझं प्लेबॅकचं पहिलं गाणं होतं. अच्छा. आणि ऍक्च्युली पहिलं सोलो गाणं. अच्छा. तू गायलेलं पहिलं सोलो गाणं मराठीतलं. त्याच्या आधी आम्ही एक गाणं रेकॉर्ड केलं ज्याच्यात साधनाताई आई झालेली आणि मी मुलीचा आवाज दिलेला. त्यामुळे तो पण एक्सपिरियन्स आम्ही दोघी एकत्र उभे होतो माईकवर. आणि मी साधारण 14-15 वर्षाची असेल तेव्हा आणि साधनाताई होती. तर साधनाताई एकत्र मिळून गायलेलं आम्ही ते गाणं. तर मी अगदी मोठ्यांसारखं गात होते. म्हणजे ऍक्च्युली स्क्रीनवर 10 वर्षाची मुलगी दाखवायची होती त्यांना, पण मी अगदी 14-15 वर्षांची अगदी मॅच्युअर गायिकासारखी गात होते. तर तिकडून मग म्युझिक डिरेक्टरनी सांगितलं नाही तुला थोडंसं बालिश गावं लागेल, अगदी मॅच्युअर नाही तर आई आणि मुलीमध्ये फरकच कळणार नाही. तर साधनाताईचे मला शब्द आठवतात. ती म्हणाली अहो हिला सोलो गाणं द्या, मोठ्या हिरोईनसाठी कुठल्या तरी हिरोईनसाठी गाणं द्या, इतका छान आवाज आहे, तिला मुलीचं गाणं गायला तुम्ही. म्हणजे हा मोठेपणा साधनाताईचा इतका आहे की त्याच्याने प्रत्येक आर्टिस्टला एक प्रोत्साहन मिळतं. चांगली वाईब. खूप सुंदर एक आठवण. हो आठवण. अजूनही गप्पा मारायच्या तुझ्यासोबत. मला ते आली दिवाळी गाणं ऐकायचं, पण त्याच्या पूर्वी मी घेणार एक छोटीशी विश्रांती घेऊन पहिल्या ब्रेकची वेळ. राज मैं खोलूंगी